समचरण सरोजम सांद्रनीलांबदाभं जगननिहितपाणि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि यहुंत प्रविश्य मम वाचे मां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानेश ज्ञानमूर्तिंच साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवंच दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ते देहोक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराज महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् आगतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा आगतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतो कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतो कृष्णा आगतं सुस्वागतं शरणागतो कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतो कृष्णा आगतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा आगतं काना सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा स्वागतं कृष्णा 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 कंठी धरेला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट काला या सत्रातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काल्याकरता आम्ही काय साधन केलं आणि तो काला आम्ही नेमका कशा पद्धतीने वितरण करणार त्याचं सविस्तर चिंतन सांगणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र परमार्थाला अतिशय पोषक असणारं आपलं हे श्री क्षेत्र कंडारी नगरी गाव आणि चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्रदीपक नयन मनोहर डोळ्याचं पारणं फेडणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आज ही काल्याची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो यूट्यूब चॅनलवाले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आमचे उज्जैनपुरीकडे आले तर त्यांनाही मनापासून धन्यवाद मला फक्त महाराजांचं नाव पुरुषोत्तम महाराजांना मनापासून मी धन्यवाद देतो सर्व पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्या घरी आम्ही थांबलो परमार्थ प्रेमी ज्यांच्या घरी चहापाणी झाली वारकऱ्यांबद्दल खूप ज्या घराला आदर आहे आमचे आदरणीय बबन भाऊ कराड त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि माळकरी झाल्याबद्दल विशेष धन्यवाद टाळी वाजवून स्वागत करायचं मस्त बबन भाऊंना मनापासून मी धन्यवाद देतो एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम फार महत्वाची राहते आमचे माऊली दादा सनेगावकर एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा काय बोलायचं काम आहे सिस्टम स्पष्टम अधिक सुस्पष्टम तुम्हालाही मनापासून धन्यवाद विठ्ठला पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्व परमार्थावर प्रेम करणारे दोन मंडळी आणि तसं या गावाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण या गावामध्ये दोन सप्ते होते
पण दोन्ही सप्ते तितक्या थाटामाटात होते. गेल्या वर्षी मी त्या सप्त्याला आलतो आणि यंदा इथंही काला करण्याचा योग आला. पुढं कोणता योग येतो का सगळा वियोग होतो तुमच्या तुम्हाला माहीत. म्हणून सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक तुमच्या परमार्थाला, तुमच्या भावनेला, तुमच्या श्रद्धेला आणि विश्वासाला तुकोबाराच्या प्रमाणामध्ये भाविक विश्वासी भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी. म्हणे नमनाची तुका, 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 म्हणे नमनाची. भाविक विश्वासी तुका, म्हणे नमनाची तुका, म्हणे नमनाची तुका, म्हणे नमनाची. हे भाविक विश्वासी तुका, म्हणे नमनाची तुका, म्हणे नमनाची तुका, म्हणे नमनाची. दासी दासी दासी. भाविक विश्वासी तुका म्हणे न म्हणतेस. इरी फसलंच रान कोरडं राहिलं बरं का. आमचे विनेकरी ह्याच गावचे आहेत का? वा, विनेकरी तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आज काल्याचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. बरेच लोक आजच्या कीर्तनाला पगाराचं कीर्तन म्हणतात. पगार नाही महाराज. जिथं काम केल्याच्या नंतर मिळतो त्याला पगार म्हणायचं, आणि जिथं सेवा केल्यावर मिळतो त्याचं नाव प्रसाद म्हणायचं. कीर्तन ऐकायचं ना, जागा बघू नका. कीर्तन ऐकायचं, जागा बघू नका. सेवा करायची, घडी बघू नका. आणि प्रसाद खायचा ना, चव बघू नका. कळलं तर टाळी वाजव, नाही तर उद्या वाजव. मी गेलो पाया प्रसादाची वाट, पाया प्रसादाची वाट. घेऊन या ताट घ्यावे, घेऊन या ताट, घेऊन या ताट घ्यावे, घेऊन या ताट, घेऊन या ताट घ्यावे, घेऊन. ए पाया प्रसादाची वाट घ्यावे, घेऊन या ताट घ्यावे, घेऊन या ताट घ्यावे, घेऊन या ताट. पाया प्रसादाची वाट घ्यावे, घेऊन या ताट घ्यावे, घेऊन या ताट घ्यावे, घेऊन या ताट. पाहे प्रसादाची वाट. कीर्तन ऐकायचं, जिथं जागा भेटन तिथं जागा भेटन तिथं कीर्तन ऐका. बऱ्याच माणसाला मागून येऊन पुढे यायचा नाद असतो. आणि आमचे कीर्तनकार म्हणतात इकून या, इकून या. ते सगळं इकून आलेत बरं, तरी इकून या. काय महाराज, हे कीर्तनकाराचा तोंड सोंभाळेपणा जोपर्यंत जात नाही का तोपर्यंत दिवस चांगले येतच नाहीत. विठ्ठला अरे, ते कीर्तन भगवंताचं तिथं काय पाहिजे महाराज. हम नाम के प्रेमी नाहीये, हरे नाम के प्रेमी आहे. हे कीर्तनकारांनी काय महाराज, कीर्तन ऐकायचं, जागा बघूच नका. सेवा करायची. आता 2 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं तरी उठायचं नाही, चल द्यायचं का. होय, पुरुष मंडळी, महिला मंडळी, एकदा सगळे हातवर घ्या बरं. हातवर घ्या. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते, फक्त हातवर घेऊन सांगा. आता बघा, कीर्तन आहे तिथं जागा बघू नका. सेवा करायची, किती वाजले बघू नका. आणि प्रसाद खायचा, चव बघू नका. कारण काल्याच्या कीर्तनातला प्रसाद चव बघून घेऊ नका. तो प्रसाद आहे. जिथं प्रसाद आहे तिथं प्रसन्नता आहे, आणि जिथं संसार आहे तिथं पश्चाताप आहे. विठ्ठला आणि काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सांगता होत नाही. किती मोठाले कीर्तन आणा, किती मोठा शब्द करा, पण काला येतं सगळे. दादा तुमचं नाव काय? हा, पंढरनाथ बाबा. बाबा तुमचं नाव? हा, प्रभाकर राव, तुकारामजी. बरं, कराड सांगितलं तर नाव पूर्ण होतं का? 8-9 तसंच राहिलं की नाव पूर्ण होतं? आता मी पांडुरंग ज्ञानेश्वर उगले, उगले सांगावं लागतं का नाही? म्हणजे उगले सांगितल्याशिवाय आडनाव पूर्ण होत नाही, तसं काला कृष्ण सांगितल्याशिवाय काला पूर्ण होत नाही. पण कृष्ण का आडनाव आहे का? हरिपाठ वाचा. कुळ हे पावन कृष्ण नामे, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. आणि कुळ हे पावन कृष्ण नामे म्हणजे आडनाव सांगितल्याशिवाय नाव पूर्ण होत नाही, तसं कृष्ण सांगितल्याशिवाय काला पूर्ण होत नाही. मंदिर किती लाखाचं बांधलं याला किंमत नाही. जोपर्यंत मंदिराला फरची बसत नाही, चुकलं का? जोपर्यंत मंदिराला कलर लागत नाही. काय दुखायला लागलंय का तुमचं? कीर्तनाला प्रसन्न बसा महाराज. कीर्तनाची प्रसन्नता ही पावर आहे.
काल एक म्हातारं माया पुढे बसलं ना असं तोंड केलं की लक्ष्मण बुवा त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला कोणता गाव सुधरा त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं मला उपवास आहे मला सोडून दी काय ना बरं प्रसन्न राहायचं विठ्ठला मंदिराला कळस बसवला मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं होईल येणे कळसाले होईल येणे कळसाले होईल कळसाले होईल येणे 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 कळसाले श्रीरावले अंतरी श्रीरावले अंतरी होईल येणे कळसाले 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 टाळी वाजवा एकदम मस्त कीर्तनकाराचा पहिला प्राण म्हणजे पाखवाजा आहे दुसरा प्राण म्हणजे गायक आहे आणि तिसरा प्राण म्हणजे पुढे बसणाऱ्याची तोंड हे सगळं लागतं महाराज तुम्हाला असं वाटतं का तुम्ही कीर्तनकार कोणता बी आणा आणि किती हजाराचा आणा आता तर असं झालंय जितकं जास्त पैसे घेईन तितका महाराज मोठा महाराज कोण्या गाडीत आला याच्यावर महाराज ठरवितात लोक महाराज तुम्ही कोणताही आणा पण वादक आणि गायक आणि श्रोत्याची प्रसन्नता असल्याशिवाय कीर्तनात रंग चढत नाही मग पांडुरंग असला तरी चढत नाही इलाज नाही प्रसन्नता श्रोत्याची महत्वाची पखवाज म्हणजे कीर्तनाचा प्राण आहे नंबर 2 गायक आणि नंबर 3 श्रोते मंडळी मंदिराला शोभा दिवा लावल्याशिवाय येत नाही जेवणाला शोभा गावरान तुपाशिवाय येत नाही पंडिताला शोभा वेदांताशिवाय येत नाही स्त्रीला शोभा पुरुषाशिवाय येत नाही आणि कीर्तनकाराला शोभा श्रोत्याशिवाय येत नाही जी शोभा आहे महाराज आणि ज्याची त्याची शोभा राहते कीर्तनकाराचं वजन मृदंग आणि गायक विठ्ठला मंदिरावर कळस बसला तुकोबराय म्हणले होईल येणे आणि ज्ञानोबराय म्हणले देवळाची या कामा परमगंगेचे सिंधू का 16वा कसू ज्ञानोबराय म्हणले काय पळसा कळसा परते काही प्रसादी काम नाही आणि शेणा महाराज म्हणले मांडीला कळस मांडीला कळस मांडीला कळस मांडीला कळस अवघे देव मिळून येत कोणी एका अवघे मिळून एका अवघे मिळून एका मिळून एका अवघे मिळून एका मांडीला कळस अवघे देव मिळून येत अवघे देव मिळून एके अवघे देव मिळून एके मांडीला कळस अवघे देव मिळून एके अवघे देव मिळून एके अवघे देव मिळून एके एका 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 मांडीला कळस मंदिराला कळस बसला काम पूर्णत्वाला गेलं गंगा एकदा वड्याला गेली काम पूर्ण झालं का अवघ्या झाल्या उर्मी एक माया हे अवघ्या झाल्या उर्मी एक माया उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया एक माया एक माया तुका मन गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मयरा गंगा समुद्राला गेली काम पूर्ण झालं समुद्राच्या पलीकडे गंगा जाईन का दादा होय महाराज जात नाही जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये गुरुजीनं प्रश्न विचारला बाळू सांग म्हणले गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला बाळू म्हणला नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुका ब्रह्मगिरी पर्वतावर तिचा उगम झाला शबाज बाळू तिथून पुढे कुठे गेली बाळू म्हणला रामकुंडात आली शबाज बाळू तिथून पुढे गेली महाराज म्हणले कुशावर्त नावाच्या कुंडात आली शबाज बाळू तिथून पुढे गंगा कुठे गेली बाळू म्हणला येळ कमी असल्यामुळे डायरेक्ट नांदेडला गेली शबाज बाळू नांदेडून गंगा पुढे कुठे गेली बाळू म्हणला ती बासरला आली शबाज बाळू बासरून गंगा पुढे कुठे गेली बाळू म्हणला सप्तमुखाने जाऊन समुद्राला मिळाली शबाज बाळू समुद्रातून गंगा पुढे कुठे गेली बाळू म्हणला तुमच्या डोंबल्यात गेली
अहो गंगा समुद्रात गेल्यावर पुन्हा जात असते का पुढं? समुद्राला गेली पूर्णत्व आहे. कळस बसवला पूर्णत्व आहे. सोन्याला 16 कस लागला पूर्णत्व आहे. जीव परमात्म्याला मिळाला पूर्णत्व आहे. विठ्ठला हा विठाला 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 आणि जसा मार्ग तसा काला. मार्ग 4 आहेत. योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. प्रदीप महाराज आजचा काला आहे ज्ञान मार्गातला. जसा मार्ग तसा काला. कर्म मार्गातला काला. रोज आपण दैनंदिन जीवनामध्ये जे नैमित्तिक नित्य कर्म करतो ते नित्य आणि नैमित्तिक कर्म. नित्य कर्म रोज सकाळी उठून भगवंताचं पूजन करणं, रोज सकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालणं, रोज सकाळी हनुमंतरायच्या दर्शनाला येणं हे नित्य कर्म आहे. आता रोज सकाळी स्नान करणारे माणसं इथं हात वर करा बरं. अहो एका प्रश्न आहे का हो मला सांगा. रोज सकाळी हनुमंतरायच्या दर्शनाला येणारे माणसं हात वर करा. 1 2 सगळेच येतात कारण हे गाव परमार्थिक आहे म्हणून तुमचं टाळी वाजवून स्वागत तुम्हीच करा. रोज भगवंताच्या दर्शनाला आलं पाहिजे. हनुमंतरायचं मंदिर आहे गावात कुठे? वा दादा रोज आलं पाहिजे आणि आलंच पाहिजे. जे हनुमंतरायच्या रोज दर्शनाला येतात त्याला 3 कामाची बाधा कधी होत नाही. नंबर 1 ते अपयशी कधी होणार नाही. नंबर 2 संकट कधी येणार नाही. आणि नंबर 3 जीवनात अहंकार कधी येणार नाही. जे हनुमंतरायकडे आले त्याला अपयश नाहीच कारण त्या बाबालाच कधी अपयश आलं नाही. यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, थोरविला मारुती, थोरविला मारुती, यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. अवतार घेऊन कर्ण हाती, अवतार घेऊन कर्ण हाती, कीर्ती दिगंतरा मिळविली. सोत हनुमान महाराज की रामचंद्र भगवान की. यश थोरविला मारुती, 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 थोरविला मारुती, थोरविला मारुती. वा 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 वा. अरे महाराजा ताळी उभे करा करता. वारा वा. यश थोरविला मारुती, 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 मारुती. वा वा टाळी वाजवा एकदम मस्त. आज काय योग लागलाय मला. पखवाजे चांगले मिळालेत. गायक तर काय बघायचं काम नाही. आणि माणसं बघा सगळे गुलाबासारखे तोंड आहेत. एक बी सूर्यफुल नाही हिचकालेलं माणूस. यश थोरविला मारुती. रोज नित्य कर्म आहे. सकाळी स्नान केलं पाहिजे. विठ्ठला 100 कामं सोडा भोजन करा. 1000 कामं सोडा स्नान करा. 1,00,000 कामं सोडा दान करा. पण कोटी कामं सोडा भजन करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान समाचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजत. राम राम स्मरा श्री विठ्ठलाचे आधी विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. हे सकळ मंडळ निधी, सकळ मंडळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. हे सकळ मंडळ निधी, सकळ मंडळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, नाम आधी, आधी, नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे हे नाम आधी. रोज सकाळी नित्य कर्म जर देवाला धरून केलं
कोणतं बी कर्म करा, फक्त देवाला धरून करा. कर्म कर्म राहत नाही, कर्म ब्रह्म बनत. पण आपला कार्यक्रम असा झालाय, कृती झाली परमार्थाची आणि उद्देश झालाय संसाराचा. याच्याने आपला कार्यक्रम बिघडायला. नाही तर आता लोक तर देव भेटायला पाहिजे होता आपल्याला फाट्यावर. खरं सांगा, पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली? बोला बोला राव. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाली? ज्याला वांग कळत नाही ते बी म्हणतोय काय म्हणतात महाराज, दमधर म्हणतात, दुसरं काय म्हणतात. कीर्तन पहिल्यापेक्षा वाढले कमी झाले? कीर्तनकार सुद्धा वाढले. कीर्तनकाराचे सगळं वाढ. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी व्हायली. कृती आपली परमार्थाची, उद्देश संसाराचा आहे. आणि असंच होतं. जिल्ह्याचे कलेक्टर ढवरेल निघाले दादा. आता कलेक्टर म्हणल्यावर दिलदार माणूस. काय मोठे माणसं दिलदार असतात, पण त्याच्याजवळ चमचे हजार असतात. आता हे बघा, आमदार खासदार लोक हे लय मोकळे असते. द्यायला म्हणलं आपण त्याला भेटायचे, मधले माणसं म्हणा थांबा थांबा साहेब गडबडीत गडबडीत. साहेब कोणामुळे ते माहिती का तुम्हाला? जनतेमुळं साहेब. आणि जनतेचा दरवाजा अडवू जाऊ नका. आणि ज्याने जनतेचा दरवाजा अडवला का समाज त्याचा दरवाजा अडवित असतो. देवाला थोरपण कोणामुळे? भक्तामुळं. अरे कार्यकर्त्यामुळं नेता आहे. भगवंत भक्तामुळं देव आहे. आमुचिया भावे ते का विसरोनी. पण ते तसं असतंय, मालक दिलदार आहे लेकिन चमचे हजार आहे. विठ्ठला दिलदार माणूस कलेक्टर. काय त्या ड्रायव्हरला अंदाज आला नाही, एक खड्डा होता, त्या खड्ड्यात गेली गाडी. पाण्यामुळे अंदाज आला नाही, गाडीच गेली. 20 पोरं पळत आली, तरुणे बांड पोरं. आज्यात गाडी ओढ काढून दिली. आता कलेक्टर म्हणल्यावर 20,000 रुपये बक्षीस दिलं. किती दिलं बळीराम भाऊ? 20,000. तितकी दिली तरी पण झाली. समजणे वाले को इशारा काफी. उगा आपला केला इशारा जाता जाता तशी काय अडचण नाही. 20,000 रुपये बक्षीस दिलं. कराड भाऊ त्या मुलाला आनंद झाला. पण ते कलेक्टर म्हणले मोठे माणसं हे उच्च विचाराचं असते, तुम्ही नेमका व्यवसाय काय करता? ते म्हणले काही नाही, हे अशा तुम्ही मोठ्या लोकांच्या गाड्या फसल्या खड्ड्यामध्ये वर काढून द्यायचं आणि बक्षिसावर जगायचं. साहेब म्हणले पावसाळ्यात धंदा बरा आहे तुमचा, पण उन्हाळ्यात काय करतात? ते म्हणले खड्ड्यातलं पाणी कमीच होऊ देत नाही. गाडी वर काढून दिली अमोल, क्रिया चांगली पण पाणीच कमी होऊ देत नाही. उद्देश वाईट आहे. त्याला हसू नका, आपलं तेच झाले. आपला उद्देश झालाय संसाराचा आणि कृती झाली परमार्थाची. त्याच्याने आपल्याला काय देव भेटणार? आणि इतकी गडबड बी परमार्थात चलती. कर्म करीत असताना तुम्ही कोणतं बी कर्म करा महाराज, फक्त देवाला धरून करा. आपल्या 18 संतांच्या यादीमध्ये एका संतांनी मांस विकलं. सजन कसया विकू लागे माळ्या सावत्याचं खुरपू लागे, खुरपू लागे माळ्या सावत्याचं खुरपू लागे, माळ्या सावत्याचं खुरपू लागे, खुरपू लागे माळ्या सावत्याचं खुरपू लागे. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्याचं खुरपू लागे, माळ्या सावत्याचं खुरपू लागे. हे सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्याचं खुरपू लागे, खुरपू लागे माळ्या सावत्याचं खुरपू लागे, खुरपू लागे सज्जन कसया. मग मांस जमत का इकडं? सरळ बघा ना. अहो मांस जमत नाही हे लांब ठेवा. महाराज लोकांनी काळ्या पंडित केळं जरी आणली तरी दादा लोक काय म्हणते, बंद करा त्याला, दाबा पटकन दाबा दिला. आता मला सांगा, काळ्या पंडित केळं आणले तरी लोक विदाऊट नजरेनं बघतील. इथं डायरेक्ट काय विकलंय? पण ते देवाला धरून होतं ना. मांस विकलं पण देवाने तराजू धरलं. काय भक्ती असून गुरुजी. आता हे पकवास वादी कशाची? कातड्याची. आणि मग कसं काय? आता
उरफाटाचं का ना धूम कशाचं आहे कातड्याचं आणि वादी कशाची बरं पुडी कशाची कोणती इमलची बरं याचं आईस किती आहे बघा ना तुम्ही काळ्या तोंडाचं आहे पण पावडर लावून घेतोय कळलं त्याला धन्यवाद कीर्तन बी 5G लागतंय उमेश बाबू कोणाचे काम नाही ते काळ्या तोंडाचं आहे पावडर लावून घेतोय आणि धूम बघा खाल्ल्याशिवाय वाजत नाही आणि आम्हाला पोहे सुद्धा नाही म्हणजे बघा म्हणजे सगळं कार्यक्रम कसा आहे कातड्याचाच आहे ना पण एवढा आदर कस काय काहीच नाही फक्त संतांनी हात लावला देवाला धरून येईन ती हा ते कुठं बी वाजत आहे का हा आणि जे धरी तिचे हाती संत कृपावंत 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 पारी पंढरीनाथ लळा त्यांचा पारी पंढरीनाथ लळा त्यांचा धरी तिचे हाती संत कृपावंत 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 संत कृपावंत 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 क्या बात चाळी वाजूचा मर्दगाचा नाही का पाखवाज म्हणजे कीर्तन करायचा प्राणी आणि शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे म्हणून त्याला ड्रायव्हर म्हणते अरे तू गेअर टाकतो का धसकट उपटी तू तेच कळत नाही मला धरतीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा देवाला धरून अहो गोपाळांनी चोऱ्या केल्या काय केल्या बाबा काय केले कोणी केले पण कीर्तनात काय सांगावं लागतं चोऱ्या अहो चोरीच केली हाणामाऱ्या केल्या महाभारत ग्रंथ काय आहे हाणा मारायचं अहो व्यभिचार धन्य ठरला तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार का ठरला देवाला धरून केलं रोजचं कर्म श्री संत सावता महाराजांचं तुम्ही चरित्र वाचा सावत्याने केला मळा गोवीला कांदा मुळा कर्मच केलं पण कर्म ब्रह्म झालो सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण मग रोज कर्म करतो का देवाला धरून करा कर्म ब्रह्म होतं आणि कर्माचं ब्रह्मात रूपांतर होणं हा झाला कर्म मार्गातला काला विठ्ठला आता दुसरा योग मार्ग चित्त आहे ना आपलं जे मन बुद्धी चित्त अहंकार हे जे आपण 4 वृत्त्या मानतो ना यातलं जे चित्त आहे का या चित्तानी चिंतन करून करून चित्ताचं आणि चैतन्याचं मिलन होणं याला म्हणायचं योग मार्गातला काला दृष्टांत देतो सरळ कळत नाही एक जणांनी मिठाची हत्तीन तयार केली काय केली कशाची मिठाची आणि तिला तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला समुद्रात गेली कुठे गेली आणि पाणी पिऊन आली आणि एसीच्या रूम मध्ये जाऊन झोपली सरे तज्ञ माणस महाराज पाण्यात गेली हॅलो की पुन्हा आली कारण पाणी रूपच झाली नोहे सारी तनी राळे लवन मिळविता जरे 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 काय प्रमाण दिलं तुकोबर आणि ज्ञानोबराची ओवी बघा का लवनाची कुंजरी सुदलिया पाव सागरी परतीची ना माघारी होय जैशी आणि हे ज्ञानोबराय म्हणले मिठाची हत्तीन आणि तुकाराम महाराज काय म्हणले माहितीये का लवणाचा पुतळा लवनाचा पुतळा लवनाचा पुतळा लवनाचा पुतळा विरे जैसा जेवी जळा विरे जैसा जेवी जळा विरे जैसा देवी जळा विरे जैसा देवी जळा विरे जैसा देवी जळा विरे जैसा देवी जळा लवणाचा पुतळा विरे जैसा जेवी जळा पाण्यात गेला पाणी रूपच झाला
आणि आपण बी काय करायचं, चिंतन करायचं. चिंतन करून करून एक दिवशी चित्त राहत नाही, डायरेक्ट चित्त चैतन्य बनतो. चित्त चैतन्य पडता मिठी, आणि दोघाची मिठी पेरडा पुन्हा काय. ज्ञानोबा म्हणले किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, आणि तेथ जे होय तया नाम सुख. सुख ते का किरीटी दावी जेल तुझं दिठी, आत्मया जीवाची भेटी उसवित असे विठ्ठला. थोडं जड चाललंय का, होय बोर व्हायला का चहा सांगू एकदा. म्हणजे आपलं चांगलं परमार्थी गाव आहे म्हणून पदर घेऊन चालवलो मी, नाही तर मला दगड ठेवून उभाटे पाळी सुद्धा घेता येते. पण बरं आहे आपलं, जरा ऐकायला तर बरं आहे आपलं, आहे की नाही विठ्ठला. पहिला कोणता काला सांगितला, कर्म मार्गातला, कर्म आणि ब्रह्म मिलन. दुसरा काला कोणता सांगितला, योग मार्गातला, चित्त आणि चैतन्य मिलन. आता तिसरा काला भक्ती मार्गातला, हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. कंडारी म्हणजे परमार्थात मुरेल गावे महाराज. कोणते गायक कोणते वादक सगळे महाराज नियोजन 2-4च माणसं आहेत, पण ओरिजिनल कंपनीचा माल आहे. नाही तर काही काही ठिकाणी गायक बघितले 17-18, ते कार्यक्रम रंगत नाहीत बरोबर. गायक लय झालं तर 2 नाही तर 3, पाखवाचे एकच असले ना तर कार्यक्रम रंगतो. नाही तर ते मग तू मोह दाखवतो, हे मग तू मोह दाखवतो, त्याला अर्थ नाही मला. म्हणजे उमेश भाऊ एकटेच असले का मग उमेश भाऊचं भांडवल वेगळं चालणार, आणि त्याला पुढून जोडा असला का ते म्हणते मग ते वाजी ते ना पाखवाच्या एकच पाहिजे तवा कीर्तन करायला रेंज राहते. नाही तर म्हणते 2 पाखवाचे ते उगत ते म्हणायचं आम्ही त्याच्यात रंग राहत नाही. परमार्थ याचा नाहीच मारा. काल मला एक गायक म्हणला, म्या पुढं म्हणल्यावर त्याला मागं म्हणतात नाही, त्याचा म्या भुगाच केला, तो चुरा झाला आणि त्याचा भुगाचं काय, हे वांबळ्यावानी कामं करायचे नाही महाराज असले. अहो परमार्थ कशाला म्हणते, तुम्ही आम्ही खेळी मिळी विठ्ठला. एकच पाखवाजी यायलाच काय वाढून द्यायचं ते द्यायचं. ते म्हणले आता बरं आहे. 2 पाखवाजी एकाच पाखवाजाला जीव लावा ना, काय करायचं, डबल बँकेत खातं खोलायचं असं ना. गायक बघा 2-4च गायक. तसं गाव म्हणजे रत्नाची खाणे मार. इथं वादक तयार, कीर्तनकार तयार, सर्व मंडळी परमार्थाला पोषक. म्हणून या गावात कीर्तन करण्याचा आनंद काही वेगळा आहे महाराज. आणि इथं सगळे नामांकितले कीर्तनकार, नामांकित गायक, नामांकित वादक या गावात सगळे येऊन गेले महाराज. चला कुठपर्यंत आलो तू, तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळणार ना, आलेला काय सांग काय. हरिनामाचा भगवंत आणि भगवंताच्या नामाचं मिलन याला म्हणायचं भक्ती मार्गातला काला. फक्त त्याला उपमा दिली खिचडीची. कोणती उपमा, खिचडी. फोडणीला पदार्थ किती असतील, माझ्या तोंडाकडे बघतात का बोटाकडे बघतात. फोडणीला पदार्थ किती, सात्विक फोडणी बरं का, येणे करी सात्विक. काय काय टाकायचं, मस्त नजर के सामने जिगर के पास, याला म्हणतात लेकरू मारा. टाळी वाजवा एकदा मस्त. आता मै पोरगी थोडी बारीक आहे, नाही तर जावायच करायला पुरतोय मला. आता ओरिजिनल लेकरं पाहिजे महाराज, काय वांबळ्यावानी काही बी महाराज. काय लेकरांनी राईट उत्तर सांगितलं, काय सांगितलं, जिरे नंबर 2,
नंबर 1 तेल, जिरे, मोहरी, शुद्ध फोडणी. एक जण म्हणला लसूण. वारकऱ्याच्या फोडणीत लसूण नसतो. नाही नाही, सात्विक फोडणी. तुम्ही खानदानी बाई सुगरण त्या बाईला विचारा, सात्विक फोडणीत किती पदार्थ. तेल, मोहरी, जिरे, आणि एकदा फोडणी बसली मग बळीराम चव येते. पण त्याला बाई बी फोडणीला कशी पाहिजे? सुगरण नावाची का हाताची? हाताची पाहिजे. तू का म्हणे पाक लक्ष्मीच्या हाती. काही बायाला ते नॉलेजच आहे महाराज. कमी मसाला स्वयंपाक कसा चांगला करायचा, कमी पैशात महाराज कसा चांगला गावसायचा, याचं कार्यकर्त्याला सुद्धा याचं नॉलेज पाहिजे. हो काय करायला बॉस. जुन्या बाया भाकरी करतात महाराज. ज्वारीची म्हणा, बाजरीची भाकर, 4 भाकरी मोडीतोय माणूस. आणि आताच्या बायाला म्हणवर भाकरी करा, चिकूल खाल्ल्याला बरा. गॅसवर कुठं भाकरी असतात का हो? एकदाच आमच्या बायकोला म्हणलो मी, पुन्हा भाकर कर म्हणलो नाही मला. काय मग सांगावरती जुन्या महिला. आज इतके लोक आळशी झाले. तुम्ही माणसं बिन महिला आळशीच होत चाललेत लोक. त्याच्यात तुम्हाला नाही, आम्ही सुद्धा त्याच्यातच आळशीच आहेत. तुम्ही आणखीन बघा, चुलीवरली भाकरच राहिली नाही महाराज. 100 घरात 4 घरं असते फक्त चुलीवरला स्वयंपाकी. अवघडे. जाऊ द्या, ते लय विषय लांबत बसतंय. आपलं कुठं रोग आले बघा. खिचडीला फोडणी किती पदार्थाची? 3. हरिनामाचा खिचडी, आणि आमच्यात बी फोडणीची, आणि याला बी 3च पदार्थ आहेत. लावून मृदंग, शिव ब्रह्मरस आवडीने, ये दिल और उनकी. पहिली फोडणीचा पदार्थ आहे मृदंग, दुसरा पदार्थ आहे टाळ, आणि तिसरा पदार्थ आहे. एक जण मला पेटीचं नावच नाही, कढीपत्ता आहे तू. पेटीचा कार्यक्रम कसा आहे माहिती का? पेटी म्हणजे ती चवळ्यासारखं झाकून नेती. म्हणजे एखादा कीर्तनकार बेसुरी असला ती पेटी सांभाळून जातो, आणि ते जसं जसं सपतून जातो तसं जास्त जोर लावतो. आता हे जे डायरेक्ट आहे काय, डायरेक्ट कळत कीर्तनकार स्वरात आहे का बेसुरी. आता हे माईक सुद्धा नसाव, मग कीर्तनकार करतो स्वरात म्हणायला का याच्यात सगळं फिल्टर होऊन येतं. पेटीत सुद्धा काय होतं, मिसळून जातं, आणि मिसळून गेलं की कळत नाही. पण ओरिजिनल पदार्थ मृदंग 1, टाळ 2, विना 3, आणि मग बघा शिव ब्रह्मरस आवडीने. हे झाला भक्ती मार्गातला काला. आता आपल्याला अभंगाव यायचं म्हणून शेवट मी ज्ञान मार्ग ठेवलाय. ज्ञान मार्गातला काला आता रिपीट करतो म्हणजे सोपं येईल. कर्म ब्रह्म मिलन 1, भगवंताचं नाम मिलन 2, चित्त चैतन्य मिलन 3, आणि जीव आणि देवाचं मिलन 4. लोक म्हणले पहिले 3 काले बरे वाटले वा आम्हाला, पण जीवाचं आणि देवाचं मिलन कसं होईल? अहो, जीवाला बघितलं तर जीव संकुचित आहे, देव बघितलं विकसित आहे. जीवाला बघितलं जीव अज्ञानात आहे, देव बघितलं ज्ञानात आहे. जीव बघितलं अंधारात आहे, आणि देव बघितला प्रकाशात आहे. म्हणले महाराज खरंय, जीव अंधारातच आहे, देव प्रकाशातच आहे, पण ज्यांनी प्रकाश पडतो का ते आम्ही कंठात धरलं. कंठी धरेला कृष्ण मनी, 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 कंठी धरेला कृष्ण मनी,
जोरात एकदा अंबुल मारा. क्या बात. कंठी धरीला कृष्णमणी. कंठात आम्ही कोणता मणी धरला? कृष्णमणी. कृष्ण म्हणायचा अर्थ आहे काळा मणी. कोणता मणी? आणि काळा मणी कोणाच्या गळ्यात असतो? बरोबर आहे, असतोय, नाही म्हणू नका, आहे. पण क्या बात. 12वी पास झाले हो. आणि काळ्या मनाचं लक्षण काय गुरुजी? काळा मणी घालणं इतकं सोपं आहे, सगळा त्याग करावा लागतो त्याला. बरोबर. मुलीचं लग्न झाल्यावर काळा मणी येतो का लग्नाच्या आधी येतो? हॅलो, लग्नाचे. मग बघा ना, ते काळा मणी घालणं म्हणजे काय? गाव सोडणं. काय सोडणं? घरदार सोडणं. सगळा त्यागच आहे बरं. आई वडील सोडणं, भाऊ सोडणं, बहीण सोडणं, सगळा त्याग. आणि सगळं बदल करीत चालावं लागते. आडनाव सुद्धा तिकडे हजारे इकडे बेजारे. सगळं चेंजिंगच आहे का नाही? या त्याग म्हणते काळा मणी, कृष्णमणी. हे त्यागाचं प्रतीक. आम्ही कृष्णमणी कंठात धारण केला म्हणजे आम्ही कंठाने आहो रात्र भगवान श्रीकृष्णाचं काय केलं? भजन केलं. कंठी कृष्णमणी नाही अशुभ ते वाणी. कंठामध्ये कृष्णमणी आम्ही धारण केला. भजन करणं वेगळं, भजन कंठात धरणं वेगळं, आणि भजन मुरणं वेगळं. विठ्ठला भजन मुरलं पाहिजे का भजन केलं पाहिजे? मुरलं. आणि मुरल्याशिवाय गोडी येते का? आपल्या इकडे लोणचं करतात बाबा. काय याचं? आंब्याचं, पुन्हा लिंबाचं, पुन्हा मिरचीचं, पुन्हा आवळ्याचं. बदल जाऊ लय झालं. आंब्याचं लोणचं करायचं. कच्चे आंबे आणायचे का पिकलेले? कच्चे. त्याला काय करायचं? कापायचं. कापून काय करायचं? हा, फोडी करायची. फोडी केल्यावर काय करायचं? खार भरायचं. काय? खार भरायचं. पुन्हा काय करायचं? बरं काय सांगायचं काम नाही. आता फक्त एवढे जुने खारं होते गाडग्यामध्ये, आणि आता येतं गाडग्यातला कार्यक्रम वेगळाच आहे महाराज. गाडग्यातल्या खाराची जी चव आहे का अमोल भाऊ, आणि गाडग्यात म्हणा भरणीत म्हणा असं ठेवायचं, आणि त्याला डायरेक्ट 1 वर्षाने बघायचं. महिला मंडळी म्हणतात कशाला जे दसकट आणलो. किती वर्षांनी बघायचं? नाही नाही, त्याला अधून मधून काय करायचं? हलवायचं. बरणीतलं लोणचं, एसटीतले माणसं तिथं एसटी हल्ल्याशिवाय जागा होत नाही, आणि इथं हल्ल्याशिवाय त्याला मुरत नाही. आणि एकदा काय ते बरणीतलं लोणचं मुरलं, जसं जसं मुरण का तेच काय होतं? चव येते त्याला. आणि एकदा मुरलं चव आली, कोणत्या बी बाजूनं तोडून खा. काय लागत? लोक म्हणते ते वादक लय चांगले. मग खालचे लोक म्हणते अहो किती केलं तर ते मुरलेलं. लय चाल चांगले म्हणते अहो किती केलं तर ते लय कीर्तन चांगलं. हा, ते तर लयच मुरले. म्हणजे जसं जसं मुरण, मराठी भाषा फिरली तशी फिरती बरं. मुरलं की गोडी. आणि मग मुरल्याच्या पावत्या येतात. नोटीस आली पाहिजे ना. काय आली पाहिजे? नोटीस. भजन कंठात मुरलं त्याची पहिली नोटीस आहे. भजन चालू झालं की डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मी माझ्या डोळ्याने काही भजने बघितलेत. प्रदीप महाराज, बाबा आपलं बळेराम, आमच्या इकडे बांधस महाराज पिंपळगाव करून मथार आहे, पिवळ्या फेट्यावालं. काकडा जर चालू केला का महाराज आजचा उमेश, डोळ्यातच पाणी येते महाराज. पण त्या चाली बी तशाची, भजन बी ती वेगळी. रात्रंदिवस गो की तो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा नाही बनवसा. उजड पडताना गळा पडेल फासा. उठा की माय बाप कशी लागली झोप.
जुने भजन. तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. चाली का शिरंबा विडुळी करून गेले महाराज. काय चाली होते आपल्या उनी चाली होते काय माग कोणालाच म्हणता येत नाही. सरळ चाली. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. विठ्ठल वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे तुझ पाहतासा दृष्टीनं फिरे माघारी. गवळणी म्हणलं तरी तसे नाही तर काल्याच्या कीर्तनात मला एक जणांनी प्रमाण दिलं. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. अरे म्हणलं तू कोण्या युगात जगू तू फोन करून जायचं तो येडा आहेस का? भाजनात एक जणांनी गवळण म्हणली. एका जनार्दनी मीराबाईन 10 जणी लागे नाम्याचे पैसे. त्याला म्हणलं गवळण कोणाची. तो मला सार्वजनिक गवळण. काय गवळण म्हणा. जारे जारे तू नंदाच्या पोरा. जारे जारे तू नंदाच्या पोरा. जारे जारे तू नंदाच्या पोरा. येऊ नको तू माझ्या घराला. येऊ नको तू माझ्या घराला. हात जोडून विनविन तुझला रे. जारे जारे तू नंदाच्या पोरा. जारे जारे तू नंदाच्या पोरा. दारे दारे तू नंदाच्या पोरा. दारे दारे तू नंदाच्या पोरा. तुला नाही रे माझी कदर वडिलास तू माझा पदर. हे तुला नाही रे कदर वडिलास तू माझा पदर. हात जोडून विनविते तुझला रे. दारे दारे तू नंदाच्या पोरा. दारे दारे तू नंदाच्या पोरा. दारे दारे तू नंदाच्या पोरा. नंदाच्या पोरा. नंदाच्या पोरा. टाळी वाजवायला मस्त. त्याला म्हणते स्वर मार. जुने भजन जुने डोळ्यात पाणी येत होत मार. आज बी असे काही काही वारकरी बघतो महाराज आम्ही. कीर्तनकारापेक्षा हजारो पटीनं आचरण त्याचं चांगले. आमचं काय नुसतं पळापळ पळापळ. देवपूजाला टाइम नाही. अध्ययन करायला टाइम नाही. ज्ञानेश्वरी वाचायला टाइम नाही. नुसतं सकाळी उठले निघाले संध्याकाळी उठले निघाले. किती वारकरी श्रेष्ठ आहेत महाराज कीर्तनकारापेक्षा. पहाट महाराज 4लाच उठणार. आंघोळीचा तांब्या अंगावर पडला लगेच काकडा सुरू. सायंकाळचे 6 वाजले हरिपाठ चालू. काय आचरण आहे महाराज. भजन चालू झालं की डोळ्यात पाणी. एक जण म्हणला माया बी डोळ्यात पाणी येतंय. ते पाणी लय प्रकारचं आहे. तुम्हाला असं वाटलं का डोळ्यात पाणी नसतं भजन केल्यावर येतं. कांदा चिरल्यावर बी डोळ्यात काय येतं. जास्त उन्हात गेल्यावर बी डोळ्यात काय येतं. चष्मा लागलेला आणि घरी राहिला तरी बी डोळ्यात काय येतं पाणी. आता एखादी आपल्या आवडीची व्यक्ती तिचा विरह झाला तरी डोळ्यात काय येतं पाणी. एखादं तुम्हाला ते म्हातारे माणसं बाजा टाकून पाळलेली असते मोठमोठीने आळत अण्णा कोणी चाललं तात्या यायच्या डोळ्यातून बी काय येतं. हे पाणी कशाचं आहे माहिती आहे तुम्हाला. गावातले इरीच आहे. गावातले हापशाच आहे. हा नळाचं आहे. बोलू का बोलू का. राग नाही यायचा. तुम्हाला म्हणतच नाही मी. सगळ्याच सांगालो सरळ बोलतो. हे जे पाणी आहे का हे तरुणपणात केलेल्या कुटाण्याच्या पावत्याचं पाणी. महाराज दिवसभर असं कर्म करा संध्याकाळी सुखात झोप आली पाहिजे. आणि संध्याकाळी इतके चांगले काम करा दिवसात तोंड दाखवायला जागा राहिली पाहिजे. बस याच्या पलीकडे दुसरा परमार्थ नाही. विठ्ठला काय शब्द आहे महाराज. 8-7 भाऊ भरात महाराज. कंठी प्रेम दाटे
नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप रे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे नैनी नीर लोटे नैनी नीर कंठी प्रेम पहिली पावती डोळ्यात पाणी आलं पाहिजे दुसरी पावती माणूस त्यागी बनला पाहिजे तिसरी पावती समभाव जागा झाला पाहिजे पावर एक कंठात भजन धरल्याची कंठीत धरीला आणि अवघा जनी प्रकाश पडला म्हणजे सगळीकडे आम्हाला ब्रह्म दिसायला लागलं सर्वम खलविदम ब्रह्म म्हणलं मग तुम्हाला हे जे ज्ञान मार्गातला काला मिळाला तुम्हीच खाणार का वाटिणार कालवाटू एकमेका 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कालवाटू एकमेका 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 एकमेका वा वा टाळी वाजवायला काला वाटू आपली संस्कृती किती पवित्र आहे बघा वाटण्याची नुसती खाण्याची नाही बरं काय माणसं कुठं गेले बघा तुम्ही एकटेच राहते चहा प्यायला गेले तरी जेवायला गेले तरी आणि मग त्याची बातमी अशीच येते आपले दादे पोटी माणूस नसावा अजिबात नाही एकटेच आपली संस्कृती ती नाही शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागली पोटाला भाकर खाणं ही प्रकृती भूक नसताना भाकर खाणं ही विकृती पण घासातला घास दुसऱ्याला देणं हे आपल्या भारत देशातली संस्कृती किसी के काम जो आए उसे साल कहते हैं पराया दरिया अपनाए उसे साल कहते हैं हरा तो एक थी धर्म जगाला प्रेम पावे हरा तो एक थी धर्म जगाला प्रेम पावे ही संस्कृती आहे आपली आणि एवढं स्टेज फक्त आता चांगलं राहिले बरं का महाराज सगळ्या जातीचे लोक एका आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात त्या जागेचं नाव आहे धर्मसंकीर्तन बघा महाराज एवढीच पवित्र जागा आहे आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास ठेवा महाराज ज्योत से ज्योत जगते चलो प्रेम प्रेम की गंगा क्या बात है वाटण्याची आपली परंपरा काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका विठ्ठल वाटलं पाहिजे आता काही वाटे तिथं खाऊ घालते पण टोचून बोलते
वाढ वाढता यायला का घरी मिळत का तो काय काय माणसाला खाऊ घालायचं लय नाद पण ते टोचून बोलायचं नाद काय जात नाही. एकदा कीर्तन झालं महाराज मी असं वटव बसलो मावशी म्हणल्या कसं काय झालं स्वयंपाक म्हणलं तुमचं हातान जगन ना मला गप्प बसावं का नाही. मला म्हणला घरी हेच खातात का आता घरी काय वाळून शिमिट आहे का खायला. तुकाराम महाराज म्हणले मुखी घास हाती टोला मुखी हाती टोला हाती टोला भजनार तसा दिला काय भजनात साधीला 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 साधीला. ज्याला वाटायचं का त्याची वाणी गोड पाहिजे एक. ज्याला वाटायचं का तो त्यागी पाहिजे माग काय ठेवणार नाही पाहिजे. प्रदीप भाऊ बरेच लोक असे पंगत वाटतात काय करतात तरीची बकेट माग ठेवा माग ठेवते ती आणि मग सकाळी ती कुठं दिसते आपल्याला. हे ज्याला वाटायचं का तो त्यागी पाहिजे माग काय ठेवणार काय काय तोंड बघून वाटते काय बघून वाटते तोंड बघून ज्याला वाटायचं त्याची वाणी गोड पाहिजे एक. ज्याला वाटायचं का तो त्यागी पाहिजे. वाढताना कधी भेद करायचा नाही महाराज. जर वाढीत असल्याने भेद केला नाथ महाराजचा भारुड वाचा वट वागुळ झाले ग बाई 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 वागुळ झाले ग बाई वट वागुळ झाले ग बाई. पंक्तीस केला भेद पूर्वी पंक्तीस केला भेद पूर्वी पंक्तीस केला भेद नाही अंतकरण शुद्ध नाही अंतकरण शुद्ध वट वागुळ झाले प्रसिद्ध वट वागुळ झाले प्रसिद्ध म्हणून वट वागुळ झाले ग बाई वट वागुळ झाले ग बाई झाले ग बाई झाले वट वागुळ झाले ग बाई 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 वट वागुळ झाले वागुळ झाले वागुळ झाले बाई वट वागुळ झाले वागुळ झाले बाई 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 वट वागुळ झाले ग 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 बाई 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 वट वागुळ झाले बाई. पूर्वी पंक्तीस केला भेद नाही अंतकरण शुद्ध वट वागुळ झाले प्रसिद्ध. घेतलं उरपाट टांगून कशामुळं पूर्वी पंक्तीस केला आणि याच्या पलकडे प्रमाणे पंक्ती भेदकाची मरतील पोरी किंवा पती मरे बाळपणी. त्याच्यामुळे वाढतानी भेद करायचा नाही एक. वाढतानी वाणी गोड ठेवायची दोन आणि वाढतानी माणूस त्यागी पाहिजे तीन. वाटायचं ना काला वाटू एक मेका. वैष्णव येतं त्याला काला निके येतं त्याला काला आणि ज्याला सगळीकडे ब्रह्मांड समान प्रचितीला आलंय त्यांना काला. निके येत का तर काला काय काय निके नाहीत. वार आला की देव बदली. सोमवार आला देव कोणता महादेव. मंगळवार आला हो बुधवार आला बोला विठ्ठल. गुरुवार आला दत्त दिगंबर. शुक्रवार आला जय संतोषी माता. शुक्रवार आला जय संतोष. शनिवार आला शरण शरण. रविवार आल्यावर कसं करायचं. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहो वाग्या सोह वाग्या प्रेम नगरा वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावधानी भजनी लागा देव करणे वारी सावधानी भजनी लागा देव करणे वारी 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 माझ्या मल्हारीची वारी 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 माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी वार आला देव बदलला. निके भक्त नाही निका भक्त. एकाच देवाची उपासना करायची. एक धरीला आम्ही रोखमाईचा पती. वैष्णवाला काला निकेत त्याला काला
ब्रह्म सगळीकडे ज्याला प्रचितीला आलंय त्याला काला, वरच्या लोकाला काला नाही. वाकोलिया ब्रह्माधिका. आणि त्यांनी जर चाल करून आले तर आम्ही कमी नाहीत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे विठोबा विठोबा रखुमा याचं सुंदर वर्णन आहे. आणि रांगत असताना भगवंतानी काय केलं आपल्याला सर्वांना प्रमाण पाठी. रांगत रंगणी चोरितलोनी रांगत रंगणी चोरितलोनी गावणी धरिती गवळणी गावणी धरिती गवळणी गांधी चरणी ज्योती गळाणी देवी ज्योती गळाणी यशोदे साजणी यशोदे साजणी औदत कृष्ण कमाल लीले नवल केले साजन कृष्ण आरवा आरवा अर्जुनी माते दावा कृष्ण आरवा आरवा अर्जुनी माते दावा रांगायला लागला परमात्मा. वय वर्ष किती? 5 वर्षाचं लेकरू. बाळ सकुन गुणाचे ताने 5 वर्षाचं लेकरू आणि रांगायला लागलं. रांगत असताना कसं रांगतय? तळवे तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनाथ तोम देखील कसे हे रंगनाथ तोम देखील कसे रंगनाथ तोम देखील कसे रंगनाथ तोम देखील कसे तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रांगायला लागला परमात्मा. रांगता रांगता शांत नाही बसले महाराज. चित्त चोरी येले. सकाळी सूर्योदय झाला. यशोदेच्या दारात घराने बाई यशोदे गावात राहावं का जावं? यशोदा म्हणली काय झालं बाई काय झालं? आवरी आपुला काना नाचियेला मुचा सुना नाचियेला मुचा सुना आवरी आपुला काना नाचियेला मुचा सुना नाचियेला मुचा सुना अजुनी लागणे तुझ्या मना अजुनी लागणे तुझ्या मना बाई यशोदे तुझ्या पोराला आवर. यशोदा म्हणली काय झालं काय झालं? येणे माझे कवाड उघडिले कवाड उघडिले माझे कवाड उघडिले. कोणतं कवाड? कवाड भ्रांतीचे उघडिले कुलूप मायेचे शिंके अविद्येचे. बाई तुझे या कृष्ण. पण परमात्मा कोणाच्या घरी जात नव्हता. देव आहे महाराज. पाहुणा यायचं म्हणलं तर परिस्थिती बघून येतो. आता आपले पाहुणे आपल्याला फोन काव करतात पैसे असल्यावर का नसल्यावर? हा नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही आपल्याला. आला तर कंपनीचा फोन येतो. आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स. आता ती बी ऐकू वाटत नाही पण बाई बोलल्यामुळे ऐकून घेणे दुसरं काय मला सांगत. आता पाहुणे यायचे तर आपल्याजवळ काय बघून येते. मग जरा देव यायचं म्हणलं काहीतरी बघत असं का नाही का? कोणाच्या घरात शिरण तू कोणतं घर बघतो? घर पाहुणे एकांताची.
नवविध भक्तीने भरलेलं ज्याचं घर आहे का काहीच्या घरात गेलं ना महाराज काय भक्तीचं वातावरण राहतं सात्विक वातावरण घरात गेलं की महाराज आनंदच आनंद काय घरात जा महाराज उभं वारं सुटत आडवं नाही घरात आपल्या माणूस आला आपल्या घरात येणारी व्यक्ती आपल्याला माहित नाही पापी आहे का पुण्यवाणी चांगली आहे का वाईट आहे घरातलं वातावरण इतकं सात्विक पाहिजे पाप्यातल्या पाप्या माणसाचा जरी पाऊल त्या घरात पडला वृत्ती त्याची बदलली पाहिजे याला सात्विक घर म्हणते काय काय घरात तसे म्हणा देव कोणाच्या घरात कसं जाईल जिथं भजन आहे वारकऱ्याचा आदर आहे बस झालं गुरुजी आता थोडंच विठ्ठला घर पाहुणी एकांताचे नवविध नवनीताचे मृदू सभाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त जैसे अभंगिला नाही रे त्याची दरी जो चिका रंजले गांजले होय होय त्याची ओढणे देवाने सांगितलं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या कोणाच्या घरी शिरू नका 4 लोक सोडून द्या लहान लेकरू सोडून द्या येडा माणूस सोडून द्या म्हातारा माणूस सोडून द्या दारू पेणार 4 माणसाचे चुकून बी नादी लागू नका लहान लेकरू काय नादी लागायचे काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं मला बाळू कुंकड शाळात मला डब्यात काय पूर्णाची पोळी मला खाऊ का खा ना महाराज मला आईने विचारलं काय सांगेन सांगेन कुत्र्याने खाल्लं काय त्याचं त्यात काय लहान लेकरू म्हातारा माणूस म्हाताऱ्या माणसाला होत काय नाही दम निघत नाही येडा माणूस येण्याला काय कळतं घेणं देणं कंदी लावून येणं येण्याच्या खिशाला 3 पिणं एक येडं इकून तिकडे चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन ते पुढून येणाऱ्या येण्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय आहे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला हाय का नाही कुठं आला मला आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 8ची 8 तुला आणि कशाचे आहेत हे जर सांगितलं याच्यातली कोंबडी तुला तरी ती येडं म्हणते मला विचार करायला टाइम दे धन्य माता पिता येड्याच्या कुठं नादी लागायचं दारू पेणार चुकून मी नादी लागायचं हो एक दारू पेणार फुल दारू पेणार रात्री 1:30 ला घरी बायकोला म्हणतो दरवाजा उघड बायको म्हणली उघडीत नाही ते मला तो जर दरवाजा नाही ना उघडा मी आडात जीव देईन बायको म्हणली दे ते असं खतरा होतं महाराज त्याने असा दगड घेतला आणि आडात टाकला बायकोला वाटलं माय कुंकवाचं धनी मेलं काय बाबा बायको बाहेर आली हे आतमध्ये गेलं कडी लावून घेतली आता याच्या पुढचं पण मी सांगत नाही गुरुजी दारू पेणार नादी लागू नका येडा माणूस नादी लागू नका लहान लेकरू चुकून मी नादी लागायचं म्हातारा माणूस हे असं टेकाडो एक म्हातारा राहत होतो भगवान म्हणले पेंदे म्हातारी माणसं आहेत त्याला काही कमी जास्त पडत नेऊन द्या पण वाटत जाऊ नका ते काय राहतं महाराज एखाद्या माणसाला म्हणलो का आपण जाऊ द्या राव चुकलं आमचं त्याला चुकलं म्हणल्यावर जास्त जोर येतो तुम्ही आणखीन बघा आता चुकलं म्हणल्यावर माफीच्या पलीकडे दुसरं काय पण त्याला नाही ना लगेच ते भगवान म्हणले त्याच्या घरी जाऊ नका त्याला तसं म्हणलं होतं उल्हास आला म्हातारी म्हणली होय हो तर यशोदेचं पोरग साऱ्या गावात हिंडत पण आपल्या घरी येत नाही कोणाला म्हणली मग म्हाताऱ्याने माहित होतं ना म्हातारी कोणा धोरणा ती म्हणून म्हाताऱ्याने तिला नीट समजून सांगू का नाही म्हातारा काय म्हणलं माहिती का आपल्या घरी यायला ताकद लागते उगाच का नाही आम्हाला उठगं गळीन बस पाठकुळ तेवढं म्हणल्यावर मग आता ते देवाला सगळं जमतं पण अहंकार कुठं जमतो तसं म्हणल्यावर मग ते म्हातारीला वाटलं आपल्या नवऱ्यात लई ताकद म्हातारी चौकात आली कृष्णाचा हात धरला लय लोकांच्या घरी जा तू लागा संत माझ्या घरी येऊन बघ ती म्हणली कवा येतील देवा तेव्हा कवा मी येळ भेटला तेव्हा येईल देव महाराज चतुरा तू आता पहिले जे लग्न होत होते का लक्ष्मण भाऊ हे बायोडाटा नव्हते हे जुने माणसं सोयरिकी जमवायचे खरे खोटे नवरदेवाला माहित नाही नवरी कशी आणि नवरीला माहित नाही उग मधले माणसं म्हणायचे बरंय 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 आपण म्हणायचं खरंय खरंय खरे
आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात काय महाराज जुन्या महिला मंडळीत ना महाराज खरंच त्याचं टाळी वाजवून स्वागत करा महाराज. काय सासुरवास सहन केला महाराज या मंडळीनं महिला मंडळीनं, पण चुकून मी तक्रार माहेरात आली नाही हो. काय वागणं असेल खानदानी महाराज. जुने लग्न बायोडा ठेवून होते. नवरी होती 11 फूट उमेश भाऊ आणि नवरदेव 5 फूट. कोणी लग्न जमिलं मला काय ते म्हातारी भेटलं नाही अजून. ते पहिले माणसं हे रुबाब दाढीन तीन आणि म्हातारे झोपलेलं तितक्यात भगवान आले आणि दाढीची नेणीची काय मारली आणि लवकर जागे म्हणून मुंगस सोडून दिलं. म्हातारं 4ला उठलो कितीला आणि जसं उठलो तसं दाढीला काय बसला झटका बसला कीच म्हातारा म्हणलं अय लाज वाटते का. म्हातारी म्हणली मला का तुम्हाला. नाही ते यशोदेच्या पोराला काय म्हणली होती का तू. ती म्हणली माय मी कुठं काय म्हणले फक्त म्हणले माया घरी येऊन बघ बोंबला आता गाठ सुटती होय. गाठ सुटती का कोणी मारली. अहो ते देवाने मारलेली गाठ आहे. इथं बोटातली सुपारी सुटत नाही अशी. ते कवा असते कार्यक्रम हा असं दाबीत सुपारी कवा असते ती. हळद फेड काय पोक ध्यानात ठेव. हळद फेडायच्या टाइम मायावलं विसरलं. आता उमेश बोती सुपारी सुटत नाही त्याच्यात जर नवरी मायासारखी दुहेरी हाडाची असेल नवरदेव मेला. तेच हळूस कुंतीच्या कानात म्हणत ए दिन सोडून. इथं बोटातली सुपारी सुटत नाही महाराज देवाने मारलेली गाठ. बायको म्हणली होय व कापून बघा ना. कापून सोडून बघा सुटाना जाळून बघा. कापिता कापेना सुटता सुटेना. जाळीता जाळेना काही गेलं. असं करता करता वाजली 5:45. किती गावातल्या बाया म्हणल्या माय शकुंतला सकाळी 4ला उठती आज किती वाजली. बायातलं बोलणं बारीक असते. काकू दोघांनी संगत तपाशी नसन घेतली. आता मग महिला मंडळीचं घरानं आलं माणसात. मग माणसाचा जातील दम नाही का. माणसं म्हणले हो ना अरे तुम्ही दरवाजात उघडून बघा ना. एखादं जिवंत असलं दवाखान्यात तरी नेऊन. आणि अंशीराम तात्याने आणली पहार आणली दरवाजा उघडला. अंशीराम म्हणले तात्या आतमध्ये वेगळाच पिचेरी. आणि ते सोंग आलं दारी. म्हातारी किती फूट 11 आणि म्हातार 5. आता बाहेर सोंग आल्यावर बारका लेकरांना दम धराव का नाही. त्यांनी परत वाजवायला सुरू केलं आणि ते सोंग निघालं यशोदेच्या दारात. कुठं आता ते नवरी काय म्हणली माहिती का नवरदेवाला म्हणजे म्हाताऱ्याला वय लग्नात तुम्ही पुढे होते का मी. माणसं सगळे तज्ञ असल्यामुळे लगेच कळून चाललंय महाराज. नाही तर काही कायला कीर्तन झाल्यावर कळत दृष्टांत. आता हे सगळे परमार्थासाठी पोषक माणसं. लग्नात कोण पुढे होतं न म्हातार म्हणलं मी. मग ती म्हणली आता रिवर्स करा. आता मी पुढे चलते हो गवळण घर घर गिरक्या मारी गवळी घर घर गाडी मारी घर घर गिरक्या मारी गवळी वर गाडी गवळण घर घर गिरक्या मारी गवळी वर गाडी करी. ए गवळी वर गाडी करी गवळी दाढी वर करी घर घर गिरक्या मारी गवळी वर गाडी करी. गवळण घर घर गिरक्या मारी गवळी वर गाडी करी गवळण वर गिरक्या मारी गवळी वर गाडी करी गवळण वर गिरक्या मारी गवळी वर गाडी करी गवळण वर गिरक्या मारी कर 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 वर गाडी करी. असं सोंग निघालं यशोदेच्या दारात. यशोदेच्या दारात सोंग गेलं आणि कृष्ण परमात्मा यशोदेच्या मांडीवर खेळतो. आई तुम्हाला माहिती ना आपण कोणाच्या घरी जातो का आणि यो कुठं ना कोणी केलाय. यालाच म्हणायचं चतुर राहतो शिरोमणी. पण आता किती केलं यशोदा ती मुलगा किती बी मोठा झाला
आई पुढे लेकरू असतो हे ध्यानात ठेवायचं. किती मोठा होईल यशोदा आहे महाराज ती अंतर्ज्ञानाने बघितलं. कृष्णा मला सांगू नको ह्यो पराक्रम कोणाचा आहे तो, यामुळं लोक मला बोलायले तू आता इथं राहू नको. आणि कृष्ण मला आई कुठं जाऊ कुठं जाऊ उद्या जाई राणा सभे घेऊन गोदेना सभे घेऊन गोदेना सभे घेऊन गोदेना उद्या जाई राणा सभे घेऊन गोदेना सभे घेऊन गोदेना सभे घेऊन गोदेना 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 उद्या जाई पावा घोंगडी घेऊन पाय विसरल्या कामधंदा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेदली परमा नंदावो नंदावो नंद पावा घोंगडी घेऊन पाय. सिस्टम बी लागली आज मस्त टाळी वाजवा एकदम मस्त मस्त सगळं साहित्य घेतलं परमात्मा निघाला गेले तिकडं हृदय दाटून आला आईच शेवट आई है ना. दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, बाप पूछता है कितना कमाया, औरत पूछती है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ पूछती है बेटा दिन भर कुछ खाया. हे आईचा अंत नभीची चांदणी तू ग जन्म दिलाईने मला उपकार मोठा केला तेच लागेल माझ्या पायाला अश्रू येते तिच्या डोळ्याला. ते पहिले सप्त जरा मग डोळे सुजले होते मला जरा आनंद घेता नाही आला मला त्याच्याने आता 3 वाजूस तर मी सोडणार नाही. नाही तसं नका एवढे नाराज होऊ नका. आई होती मला कृष्णा पेंद्या ये वाकड्या बोबड्या सुद्धा मी लय लांब जाऊ नका जवळीच खेळा जाऊ. जवळ तिकडे गेले इकड्या खोड्या बंद केल्या आणि एकाच एक खेळ चालू केले. हमाम पोर हमामा घुमरी वाजे घुमा हमाम पोर हमामा घुमरी वाजे हमाम पोर हमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे ए घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा वाजे घमामा हमाम पोर हमामा घुमरी वाजे घमामा हमाम पोर हमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा हमाम पोर हमामा घुमरी वाजे घमामा अब कधी बक मोर त्रिगुण खेळ मांडू अब कधी बक मोर त्रिगुण खेळ मांडू अब कधी बक मोर त्रिगुण खेळ मांडू अब कधी बक मोर त्रिगुण खेळ ए खेळ बिट्टी दांडू पोर खेळ बिट्टी दांडू खेळ बिट्टी दांडू पोर खेळ बिट्टी दांडू अब त्रिगुण खेळ मांडू अब कधी बक मोर त्रिगुण खेळ मांडू अब कधी बक मोर त्रिगुण खेळ मांडू अब कधी बक मोर त्रिगुण खेळ मांडू ए खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळ लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली हरवली. भरपूर खेळ खेळले महाराज. गोपाळ म्हणले देवा आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवान म्हणले जा आपापले शिदोरे घेऊन या. तुकोबाराय होती. तुकाराम महाराज म्हणले देवा चालवायला काय गावात बघून कोणीतरी घरी आहे का नानाची शिदोरी कुठून. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. भगवंतांनी सगळे गोपाळ उभा केले. भगवान मध्यभागी उभा राहिले. त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये गोड केलं. बिभ्रद वेणुम जठरपट यो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मसृंग कवलम तत्फणंगलेषु तिष्ठन मध्ये सुपरी सुरधव हास्य नर्मभि स्वै स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ भुगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली